ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। भातसा धरण ओव्हरफ्लो, 5 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू। मुंबईला सर्वाधिक पाणीपुरवठा करणारे महत्त्वाचे भातसा धरण मुसळधार पावसामुळे वेगाने भरत असून शनिवारी दुपारी धरणाचे 5 दरवाजे प्रत्येकी 25 सेंटीमीटरने उघडण्यात आलेत। त्यानंतर धरणातून 3064 क्युसेक पाण्याचा नियंत्रित विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्याची चिंता जवळपास संपुष्टात आली आहे। धरण ओसंडून वाहण्यासही सुरुवात झाली आहे। जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार शनिवारी सकाळी धरणाची पाणी पातळी 137.38 मीटर इतकी नोंदवण्यात आली। धरणातील उपयुक्त पाणीसाठा 817.881 दशलक्ष घनमीटर असून तो 86% अधिक झाला। धरण परिसरात सकाळी 8 वाजेपर्यंत 159 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। चालू पावसाळ्यातील एकूण पर्जन्यमान 1872 मिलीमीटरवर पोहोचलंय। त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक कायम आहे। दरम्यान शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते सपत्नीक भातसा धरणाचे विधिवत जलपूजन करण्यात आले। यावेळी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप भालेराव, सहाय्यक अभियंता गणेश कचरे, समीर तडवी, श्याम हंबीर यांच्यासह विभागातील कर्मचारी उपस्थित होते। भातसा धरणाची पूर्ण जलसाठा पातळी 142.7 मीटर असून पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे। त्यामुळे आगामी काळात धरणातून विसर्गात वाढ होऊ शकते। नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे।